पुरणाची पोळी म्हटली का अशी मस्त टम्म फुगलेली आणि अगदी मऊ कागदासारखा पापुरता असलेली, त्यामध्ये भरपूर सारं पुरण आणि कितीही उलटून पालटून शकली तरी सुद्धा अजिबात न फुटणारी ही मस्त अगदी 100% परफेक्ट अशी पुरणपोळी तुम्ही बनवू शकाल. यामध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहे, त्या टिप्स फॉलो करा, नक्कीच तुमची पुरणपोळी अशीच होईल. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मग आज आपण अगदी परफेक्ट अशी पुरणपोळीची रेसिपी पाहूया. रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर 1 तासाभरासाठी ही डाळ भिजवून घेतलेली आहे. आता ही पुरणाची डाळ मी कुकरमध्ये शिजवते, म्हणून डाळ कुकरमध्ये टाकली शिजवण्यासाठी. यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी असं अंदाजाने घातलं चालते, पण कितपत घालायचं मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. चिमूटभर हळद, पुरणाला रंग छान येतो, आणि अर्धा चमचा साजूक तूप मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर असा चम्मच या पाण्यामध्ये आपल्याला बुडवायचा आहे. चम्मचमध्ये 1 इंच वरती पाणी आहे डाळच्या, इतपत पाणी राहू द्यायचं आहे. झाकण लावते आणि गॅसवरती ठेवून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे, कमी ते मीडियम फ्लेमवरती. डाळ शिजली जात आहे तोपर्यंत पुरणपोळीसाठी लागणारी कणिक सुद्धा आपण मळून घेऊ. तर हे वस्त्रगाळ केलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अतिशय बारीक कापडाने हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का कापडाने पीठ चाळायला वेळ नसेल तर 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठही घेऊ शकता. आता यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं. त्यानंतर पुरणपोळीला छान असा पिवळा रंग येण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी हळद वापरतो. अशीच पिठामध्ये हळद टाकली तर कुठे पांढरे किंवा कुठे पिवळसर स्पॉट दिसतात. आता आपण तसं न करता पाण्यामध्येच हळद थोडीशी चिमूटभर मिक्स करून घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्याआधी मीठ टाकलेलं मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मस्त असं मळून घेऊ. पीठ मळत असताना एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ हे मळायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट पीठ हे मळलं जातं. जास्त सैलसर सुद्धा नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा नाही, अशा प्रकारे हे पीठ मीडियम मळून घेतलेलं आहे. त्यानंतर हे थोडंसं तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये. अगदी पाव चमचा तेल टाकलं कणिकवरती आणि त्यानंतर ही कणिक आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता हाताला पीठ ही जी कणिक आहे खूप अशी चिटकत आहे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं हे तेल टाकत घेतलं आणि पीठ मळत घेतलं तर अजिबात ते हाताला चिटकत नाही, तोपर्यंत मळून घ्यायचंय. थोडीशी सैलसरच आपल्याला ही कणिक मळायची आहे, जास्त घट्टसर नाही. तर साधारण पोहे खाण्याचा 1 ते 1.5 चमचा तेल वापरून ही कणिक मी मळून घेतलेली आहे. अशा प्रकारे तेलही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्तही वापरलेलं नाही. पोहे खाण्याचा साधारण 1 ते 1.5 चमच तेल वापरून ही जी कणिक आहे मळून घेतलेली आहे, इतपत तेल हे शिल्लक आहे. आता कणिक काढायची आहे आपल्याला. एखादी दुसऱ्या भांड्यामध्ये कणिक टाकल्यानंतर थोडंसं त्यावरती तेल टाकू, म्हणजे वरतून पापुरती येणार नाही. सगळ्या बाजूला लावून घेतलेला आहे कणिकच्या. झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 20 ते 25 मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला अशीच राहू द्यायची आहे. तोपर्यंत पुरणाची डाळ कशा प्रकारे शिजली ते पाहू. कुकर उघडून घेतलं. डाळ अशी दाबून दाखवते मी तुम्हाला. मस्त डाळ ही शिजलेली आहे. अशीच डाळ ही आपल्याला शिजलेली हवी आहे. गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीवरती ही डाळ अशा प्रकारे पसरून घ्यायची, म्हणजे शिल्लकचं पाणी संपूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळं पाणी हे डाळच्या आतलं काढायचं आहे. जर का पाणी नाही काढलं तर पुरण हे पातळसर होतं. पुरण व्यवस्थित छान व्हावं त्यासाठी पाणी हे काढणं खूप गरजेचं आहे आणि डाळ सुद्धा अशी मस्त ही शिजू द्यायची आहे. त्यानंतर हे पाणी निथळून झाल्यावरती कुकरमध्ये ही डाळ आपल्याला टाकायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता डाळ मस्त अशी शिजली गेलेली आहे. लगेच ती चम्मचने अशी मॅच होत आहे आणि यामध्ये अजिबात थोडं सुद्धा पाणी नाही. आता 1 वाटी डाळ घेतलेली होती, म्हणून 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे. तर मी अर्धी वाटी गूळ घालते आणि अर्धी वाटी साखर घालते. तुम्हाला जर का पूर्ण गुळाची ही पुरणपोळी करायची असेल तर 1 वाटी गूळही घालू शकता किंवा थोडंसं कमी अधिक प्रमाण आपल्या चवीनुसार घेऊ शकता. पण जेवढी डाळ आणि तेवढंच गूळ जर का घातलं तर चवीला छान होतात ह्या पुरणाच्या पोळ्या. अर्धी साखर अर्धी वाटी गूळ टाकून
घेतलेला आहे. त्यानंतर हे कुकर गॅसवरती ठेवते आणि अशा प्रकारे मिक्स करत घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. मस्त हे वितळू द्यायचं आहे गूळ आणि साखर आणि उकळी येऊ द्यायची आहे. तर आता या ठिकाणी आपण पुरण न वाटता जर का आपल्याला पुरण करायचं झालं तर मिक्स करत असतानाच एखादिक मॅचर घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचे एखादिक चमच किंवा पावभाजीचं मॅचर घ्यायचं आहे आणि मिक्स करत असतानाच ठेचत घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता डाळ मस्त अशी बारीक होत आहे. म्हणजे बारीक व्हायला अगदी ती इझी जाते, अगदी पटकन ती बारीक होते. गूळ साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे, अशी उकळी सुद्धा फुटत आहे. तोपर्यंत डाळ सुद्धा मस्त आपली ही बारीक झालेली आहे. साधारण 90 ते 95% ही डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्स करत असतानाच. मस्त अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अजून पाहिजे तसं पुरण हे पूर्णपणे झालेलं नाही. अगदी स्मूथ पेढ्यासारखं पुरण होण्यासाठी आपल्याला एक ट्रिक आणखी करायची आहे, म्हणजे कुठेही ती पुरणपोळी अजिबात फुटत नाही. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पुरण तर हे बारीक झालेलं आहे, पण कुठेतरी असे डाळचे बारीक कणीही वाटत आहे. त्यामुळे आपली पुरणपोळी बनवताना फुटू शकते. म्हणून पुरणाचा स्वयंपाक म्हटला का भांडे खूप भरतात, म्हणून त्या आधीचीच भांडी आपल्याला वापरायची आहे. त्या चाळणीमध्ये ही पुरणाची डाळ टाकून अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे. अशी ही परतत असतानाच बारीक केली ना तर ही बारीक व्हायला अगदी इझी जाते. सहज ही डाळ चाळणीच्या आतून निघत असते आणि पुरण तर अगदी पेढ्यासारखं होत असते, कारण यामध्ये एक सुद्धा डाळचा कणा राहत नाही. त्यामुळे पुरणपोळी कुठेही फुटत नाही. डाळ ही बारीक करून झालेली आहे. चाळणीला चिटकते अशा प्रकारे ही काढून घ्यायची आहे. ही डाळ काढत असताना गरम गरमच असताना आपल्याला काढायची आहे, म्हणून कुठेही कडक डाळ तुम्हाला दिसत नाही. अगदी डाळ मस्तही शिजलेली होती त्यामुळेच. आता आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, ही अतिशय सोपी पद्धत आहे पुरण बनवण्याची आणि अगदी परफेक्ट सुद्धा आहे. गरम असतानाच त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळाची पूड टाकायची आहे आपल्या चवीनुसार. वेलची आणि जायफळाची पूड टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हे जे पुरण आहे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग पुरणाच्या पोळ्या ह्या बनवायच्या आहे. आता पुरण रेडी झालेलं आहे. तोपर्यंत कणिक सुद्धा मस्त मुरलेली आहे. कणिक पाहू, अगदी मऊ लुसलुशीत अशी ही कणिक झालेली आहे, सॉफ्ट. कितीही ओढली तरी सुद्धा ही कणिक ओढली जात आहे, एवढी अशी मस्त सॉफ्ट कणिकचा गोळा झालेला आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी घ्यायचं आहे म्हणून हाताला थोडंसं पीठ लावून घेते, म्हणजे कणिक चिटकत नाही. आणि ज्या साईजची आपल्याला पुरणाची पोळी ही बनवायची आहे ना, त्या साईजनुसार हा उंडा घ्यायचा आहे. असा पुरीला घेतो ना आपण, पुरीपेक्षा थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे लिंबू प्रमाणे. आता पुरण सुद्धा घ्यायचंय. कणिकच्या दुप्पटीने मी पुरण घेत आहे, कारण भरपूर सारं असं पुरण भरलेली ही पुरणाची पोळी आमच्याकडे आवडते आणि मी तुम्हाला या ठिकाणी बनवून सुद्धा दाखवत आहे. 1.5 ते 2 पटीने जास्तच आहे पुरणाचा ओढा. एवढं पुरण भरून देखील आपली ही पुरणपोळी अजिबात फुटणार नाही. एवढ्या कणिकमधून आणखी ही कणिक निघणार आहे, म्हणजे नक्कीच आपण कणिकच्या दुप्पटीने पुरण भरून ही पुरणाची पोळी करणार आहोत. मी या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारच्या पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे, म्हणजे नवीन शिकणारे जरी असाल तुम्ही तर अगदी सहज पुरणाच्या पोळ्या करू शकाल, एवढी सोपी पद्धत दाखवत आहे. तर पहिल्या पुरणपोळीसाठी अशा प्रकारे हाताने पारी करून घ्यायची आहे, म्हणून थोडंसं पीठ लावून घेतलं उंड्याला आणि अंगठ्यांनी अशी ही पारी केलेली आहे. त्यानंतर या चारी बोटांनी असं थोडासा खोलगट भाग करायचा आहे. ज्यानुसार आपण पुरण घेतलेला आहे ना पुरणाचा गोळा, त्यानुसार ही पारी करायची आहे, लहान किंवा मोठी. अशी पारी झाल्यानंतर हा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि ही जी पारी आहे वर काढत घ्यायची आहे आणि पुरणाचा गोळा आतमध्ये दाबत घ्यायचा आहे या प्रकारे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला हा आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे सगळं हे कणिकचे तोंड जे आहे ते बंद करून घेतलेले आहे आणि वरती अशा प्रकारे कणिक काढायची आहे आणि शिल्लक राहिलेली कणिक काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि मग दाबून हातावरती थोडंसं चपट करून घ्यायचं आहे, म्हणजे काठापर्यंत हे पुरण जातं. तर ही पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे, म्हणून पिठामध्ये हा उंडा आपल्याला बुळून घ्यायचा आहे. पीठ जास्तही घ्यायचं नाही, एक्स्ट्राचं पीठ हे काढून घेतलेलं आहे.
अशा प्रकारे थोडंसं बोटांनी प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे पुरणपोळी लाटताना अगदी ती सहज पटकन लाटली जाते आणि पुरण सुद्धा काठापर्यंत पुरण हे जातं. त्यानंतर अगदी अलगद हाताने ही पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे. तुम्ही जर का अशा प्रकारे पुरणपोळी बनवली, नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा कितीही प्रमाणामध्ये पुरणपोळ्या बनवा, अजिबात ह्या पुरणपोळ्या फुटत नसतात. लाटताना सगळ्यात आधी आपल्याला काठाचा भाग हा लाटायचा आहे. अशा प्रकारे पुरणपोळी मस्त काठापर्यंत एकसारखी अशी लाटली गेली पाहिजे. तुम्ही पुरणपोळीचा पापुद्राही पाहू शकता किती पातळसर आहे. आतमधून हे पुरण दिसत आहे. अशा प्रकारे झालं तर थोडासा पिठाचा हात लावायचा आहे त्या ठिकाणी आणि पुरणाची पोळी ही पुन्हा लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीची ही पुरणपोळी कितीही मोठी केली लाटायला तर खूप आवड वाटते आणि अगदी सहज ह्या पुरणाच्या पोळ्या लाटल्या जातात. तुम्हाला जर का नाही पलटवायची असेल पुरणपोळी तर अशा पलपाट फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग ही पुरणपोळी अशीही लाटू शकता. तर जास्त मोठ्याही नाही आणि लहानही नाही, तर अशा मीडियम साईजच्या ह्या पुरणपोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. पुरणाची दोघं बाजू तुम्ही पाहू शकता कुठेही फुटलेली नाही, एकदम पातळसर अशी लेयर झालेली आहे. पुरण सुद्धा दिसत आहे. त्यानंतर तवा हा गरम केलेला आहे. खूप असा कडकडीत सुद्धा तवा आपल्याला गरम करायचा नाही. तर चपाती जसं शेकतो ना त्यापेक्षा थोडासा कमी टेम्परेचरवरती हा तवा आपल्याला तापून घ्यायचा आहे. पुरणपोळी एक वेळेस हाताने पलटवायची आहे आणि त्यानंतरच मग थोडीशी शेकून झाल्यानंतर आपल्याला सराट्याने ही पुरणपोळी पलटून घ्यायची आहे. काही भागामध्ये उलथनं म्हटलं जाते याला, तर काही भागामध्ये सराठा म्हटलं जाते. अशी पुरणपोळी ही दोघं बाजूनी थोडी शेकून घेतल्यानंतर जेव्हा ती पुरणपोळी फुगत असते ना वरती थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे. तर मी तेलच लावून घेते आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही जी पुरणाची पोळी आहे किती मस्त अशी फुगत आहे. गॅसची फ्लेम मोठीच आहे. मोठ्या फ्लेमवरतीच या पुरणपोळ्या मी शेकून घेत आहे. अगदी पुरीप्रमाणेच टम्म ही पुरणाची पोळी फुगलेली आहे आणि कितीही उलटून पुलटून शेकली तरी सुद्धा कुठेही पुरणाची पोळी अजिबात फुटत नाही. रंग ही अगदी परफेक्ट आलेला आहे आणि कागदासारख्या पापुद्र्याची ही पुरणाची पोळी आपली झालेली आहे. अशा प्रकारे मस्त पूर्णपणे ही डाग येईपर्यंत पुरणाची पोळी शेकून घेतलेली आहे. पुरणाची पोळी काढत असताना अशा प्रकारे घडी करून घ्या आणि मग त्या एखादी टोपलीमध्ये ठेवत घ्या किंवा कॉटनच्या कापडावरती. मी तुम्हाला आता दुसरी ही पुरणपोळी दाखवते. तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर हाताने पारी करायला जमत नसेल तर उंडा घ्यायचा आहे आणि पुरी ज्या साईजची असते ना त्या साईजचा असा हा उंडा लाटून घ्यायचा आहे. आता ही जी पारी आहे ना पुरी जशी असते ना पुरीच्या साईजची लाटून घेतली. पुरणपोळी छान अशी फुगावी त्यासाठी थोडंसं पारीवरती सुद्धा पीठ टाकायचं आहे. त्यानंतर पुरण घ्यायचं आहे. असा हा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. भरपूर पुरण घेतलेलं आहे. दुसऱ्या पुरणपोळीसाठी सुद्धा वरतूनही अगदी थोडंसं पीठ टाकलं आणि त्यानंतर ही जी पारी आहे अशा प्रकारे वर काढायची आहे आणि पुरण आतमध्ये ढकलायचं आहे. अशा प्रकारे वर ही पूर्ण कणिक काढल्यानंतर शिल्लक राहिलेला कणिकचा गोळा आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गोल गोल फिरवल्यानंतर उंडा हा असा फिरून काढून घ्यायचा आहे. हाताने थोडंसं चपट करते, पीठ लावते आणि आधी ज्या पद्धतीने पुरणपोळी लाटलेली आहे ना आपण तशाच प्रकारे ही सुद्धा अगदी अलगद हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. अगदीच भराभर या पुरणपोळ्या होत असतात कारण कुठेही फुटत नाही आणि मस्त कितीही मोठ्या लाटा अशा होत असतात. त्यामुळे अगदी पटपट करावंसं ह्या पुरणपोळ्या वाटतात आणि आवड सुद्धा वाटते. मस्त आपली ही एकसारखी पुरणाची पोळी लाटून झालेली आहे. आधीच्या पुरणपोळीप्रमाणेच तवा सुद्धा गरम आहे. तुम्ही पाहू शकता गॅस मी कमी ठेवलेला आहे म्हणजे तवा खूप असा जास्त तापणार सुद्धा नाही. पुरणाची पोळी लाटत असताना कितीही पलटवा, पोलपाटावरती किंवा तव्यावरती ही पुरणपोळी अजिबात फुटत नाही कारण की आपण जे पीठ घेतलेलं आहे ना ती अतिशय बारीक कापडाने हे चाळून घेतलेलं आहे, वस्त्रगाळ केलेला आहे.
तुम्हाला जर का चाळायला वेळ नसेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे मैद्याचा वापर करा. 1 वाटी गव्हाचं पीठ, तेही मैद्याच्या चाळणीने चाळलेलं, आणि 1 वाटी मैदा असं भिजून मुरू द्या. अशाच पद्धतीने पीठ मात्र भिजून घ्या. मग पुरणाची पोळी करा. पुरणाची पोळी मस्त मोठी पातळसर अशी एकसारखी ही लाटून झालेली आहे. त्यानंतर ही पुरणाची पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे. गॅस आता थोडासा मोठा केलेला आहे. सुरुवातीला आपल्याला चम्मचने किंवा उलथण्याने ही पुरणाची पोळी पलटवायची नाही, तर हातानेच पलटून घ्यायची आहे, अशी 1 ते 2 वेळेस. आणि त्यानंतर मग तुम्ही उलथण्याचा किंवा सराट्याचा वापर करू शकता. दुसरी सुद्धा पुरणपोळी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फुलत आहे. आणि तेल किंवा तूप लावायची घाई सुद्धा करायची नाही. पुरणपोळी अशी अर्धवट ही शेकून झाल्यानंतरच वरतून तेल किंवा तूप आपण जेही तुम्ही वापरत असाल ते लावायचं आहे. मी तेल थोडंसं टाकून घेतलं. दुसरी सुद्धा पुरणाची पोळी अशी मस्त ही फुगलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पुरणाच्या पोळ्या करून पहा, अगदी परफेक्ट अशा होतील. तर माझ्या कोणी काकू, मावशी, आत्या, वयस्कर मंडळी किंवा मैत्रिणी ज्या अनुभवी असतील स्वयंपाकामध्ये, त्या तर अशा पद्धतीनेच पुरणपोळ्या करत असतीलच याची खात्री आहे. पण नवीन शिकणारे ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहे किंवा ज्यांना पुरणपोळी जमत नाही, त्यासुद्धा अगदी परफेक्ट ही पुरणपोळी बनवू शकाल. अशा पद्धतीने तुम्ही जर का केली तर. पुरणाची पोळी मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे. दिसायला एकदम मस्त, कुठेही फुटलेली नाही, एकसारखी अशी दिसत आहे. पातळसर पापुत्र्याची जिभेवर ठेवताच विरघळणारी ही पुरणाची पोळी आपली झालेली आहे. तर एकच नाही तर सगळ्याच पुरणपोळ्या अशाच पद्धतीने आपल्याला बनवायच्या आहे. मी 2 पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्यातली कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्यानुसार तुम्हाला ह्या पुरणपोळ्या बनवायच्या आहे. ठेवताना डब्यामध्ये अशा प्रकारे घडी करून पुरणपोळी ठेवायची आहे आधी सांगितल्याप्रमाणे. तर आपली 1-2च नाही तर सगळ्याच पुरणाच्या पोळ्या अशा मस्त काठापर्यंत या फुलत असतात. तिसरी सुद्धा पुरणाची पोळी तुम्ही पाहू शकता. अगदी फुग्यांप्रमाणेच ह्या पुरणपोळ्या फुगलेल्या आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग मंडळी, पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.